डेव्हलपमेंटचा सगळ्या गोष्टीत एक सरपंच माग हटणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे। हा असा एक उपक्रमशील सरपंच होता की जो 100% मी त्या परिसरात माहिती घेतली तो 101% तो त्या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकला असता, एवढा तगडा संतोष होता। आणि गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली 2 कोटीची खंडणी त्याला तो आडवा आला, कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वॉचमनला, म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला। एवढंच एक चूक आहे त्याची, दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही। म्हणून हे जे त्याला मारलं गेलेले अतिशय ब्रुटली मारलं गेले, अतिशय निर्गुण खून। जेवढे काही शब्दकोश आहेत आपल्या मराठीत हे सगळे, आणि आता एक एक गोष्ट पुढे यायला लागली। मी तर ते अगोदरच सांगितलं, त्याच्या मारहाणीचं चित्रीकरण केलंय, व्हिडिओ कॉल केलाय आणि दुसऱ्याला दाखवलं, बघा ह्याला कसं मारतोय आम्ही। तो विव्हळतोय, ओरडतोय आणि पाण्यासाठी भीक मागतोय। आणि तो काय म्हणत होता, बाबा मी कोणाचंच नाव सांगणार नाही, माझ्या गावाला नाव सांगणार, आता बस करा, मारू नका। तरी सुद्धा वरून मारत होते। या लोकांना हे किती बेभान झाले होते मारणारे, आणि या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे 100% हे 302 मध्ये येणारच आहेत। तुम्ही आम्ही म्हणलो नाही म्हणलं तरी बी ऑटोमॅटिक येणार आहे। जे येणार आहेत ते 302 मध्ये घेतले पाहिजे, यांना मौका लागला पाहिजे। आणि 10 लाख रुपयाची माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी तुमच्या सर्वांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानणार की जे जे सभागृहामध्ये मी जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्याच्या तेवढ्या मागण्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या।